हे गायज वेलकम बॅक टू माय व्लॉग. आज आहे 28 ऑगस्ट आणि आज मी आणि शुभम चाललो आहे बाहेर. कुठे चाललो आहे ते तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल. आता वाजलेत 11 आणि अजून माझ्याकडे बराच टाईम आहे विचार करायला. काय विचार करायला हेही मी तुम्हाला सांगते. माझं ना तुम्हाला एक गोष्ट सांगते माझ्याबद्दल. माझं खूप वर्षापासून असं आहे की म्हणजे ही सवय आहे मला. आय डोंट नो वाय. कुठेही जायचं असेल तर ऐन टायमाला म्हणजे जायच्या टायमाला मी डिसाईड करते की कुठला टॉप घालायचं आहे किंवा काय. आता मी एवढं शूट करते तरी पण मी अगोदरच डिसाईड नाही करून ठेवत की मला हे टॉप घालायचं आहे. आत्ता नेहमी कुठेही जायचं असेल तर एखाद तास पूर्वी 5 ते 10 मिनटं माझी अशीच वेस्ट करते. कुठला टॉप घालू, कुठली जीन्स घालू किंवा कुठला ड्रेस घालू हाच विचार करण्यात. एवढा टाईम तर मी तयार व्हायला पण नाही घेत जेवढा मी हा विचार करायला घेते की मला कुठला टॉप घातला पाहिजे. आय डोंट नो वाय बट असंच आहे माझ्यासोबत खूप टाईमपासनं. तुमच्यासोबत पण असं होत असेल तर मला नक्की सांगा, पण मी तर अशीच आहे. तर अजून मला रेडी व्हायचं आहे आणि थोड्या वेळाने मी रेडी होणार आहे आणि नंतर कुठला त्याच्या आधी मी विचार करेन की मला कुठला टॉप घालायचा आहे आणि तुम्हाला पण सांगेन मी कुठला टॉप सिलेक्ट केला आहे ते. पण त्याआधी मी काल एक व्लॉग अपलोड केला आहे माझ्या चॅनलवर. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. कारण आता मी जसं पहिले पण बोलली की आता मी रेग्युलरली व्लॉग स्टार्ट केलेत तर माझ्या चॅनलवर रेग्युलर व्लॉग्स येतील. सो कालचा व्लॉग बघितला नसेल तर तोही बघून घ्या, पण हा व्लॉग पूर्ण बघा नंतर मग तो बघा. आता मी डिसाईड करते कुठला टॉप आहे. तर खूप टाईम लागून मी हा टॉप सिलेक्ट केला. आज मी हा टॉप घालते. सो आता मी होते रेडी. एक मिनटं, एक सेकंदात रेडी होते. 1 2 3 आय एम रेडी. काश रेडी होणं इतकं इझी असतं रिअल लाईफमध्ये पण, बट नाही आहे. सो आता मी अजून शुभम आला नाही आहे तर मी खाली जाते, तो येतच असेल. बाय मनस्वी. बाय. येते का? नाही असाइनमेंट नाही आलीच असते. ठीक आहे, बाय. मी आता खाली आली आहे आणि शुभम आला असं मला वाटते. तो वाट बघत असेल, मी पटकन जाते. शुभम आलाय खाली आणि नेहमीसारखं मला उशीर झाला. आता काय ना काय बोलणार आहे. हाय. बघितलं आले ना मी टायमात आज. काय टायमात आली? 10 मिनिटं झाले वेट करतो तुझं. बघितलं मी बोलली ना, हा काय ना काय बोलणार आहे. हर टाइम मला वेट करायला लागणारच आहे. हां ते तर आहेच, पण 2 मिनिटं झाली. 2 मिनिटात मी खाली आली आहे. खोटं बोलू नको. 2 मिनिटात 10 आली मिनिट्स मी वाट बघत होतो. खोटारडा, एक नंबरचा खोटारडा आहे. चला रेडी मग जायचं. हो. तर ही होती माझी स्कूल. आय मिस यू स्कूल. तर शुभम आता गेला पेट्रोल भरायला. ते लाईन पण खूप आहे, सो मी आता वाट बघते तो येईपर्यंत. मी पोहोचलो KFCच्या इथे. आता मानवीच्या घरापासून ते 30 ते 35 मिनिट्स तरी लागतात यायला. हां, आणि हे आता नवीनच झालं आहे कारण इथे पहिले जर तुम्ही बदलापूर अंबरनाथमध्ये राहत असेल तुम्हाला माहिती असेल की इथे KFC नव्हतंच. डायरेक्ट ते मॉल्समध्येच होतं. बट आता फर्स्ट टाईम इथे म्हणजे आम्ही फर्स्ट टाईम आलो इकडे आणि आम्ही तुम्हाला दाखवूच ते कसं आहे काय तुम्हाला सगळं दाखवू. फक्त लॉकडाऊननंतर आम्ही फर्स्ट टाईम आलो कारण दुकानं तर बंदच होती. लॉकडाऊन ओपन झालं तरी दुकानं नाही, म्हणजे असं हॉटेल्स आणि बंदच होते. सो आम्ही आजच आलो आहे खायला. सो बघू ते कसं असतं, आम्ही तुम्हाला सगळं दाखवू. तर व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा. बंद बाहेर आलोय. हां, आणि तिथे खरंच खूप छान आहे. आम्ही मेन म्हणजे आम्ही जास्त आत व्लॉगिंग नाही केलं बिकॉज तिथे ACचा आवाज खूपच होता आणि लोकं पण होती. क्राऊड तर होताच बट आणि असं आम्ही बोललो असं सगळं ACचाच आवाज आला असता. मला माहीत नाही का, मग खूपच आवाज होता आणि सगळं आमच्या माईकमध्ये तेच रेकॉर्ड झालं असं. सो आम्ही काय बोललो नाही आतमधनं. मग जसे आता तुम्ही फोटोज बघितले तर ते फोटोज आम्ही आत थोडेसे काढले तुम्हाला दाखवण्यासाठी की आत कसं आहे. बेसिकली खूप छान आहे. मला आवडलं, म्हणजे सगळं क्लीन आहे फर्स्ट थिंग तर, आणि स्पेस पण खूप आहे. सॅनिटाईज हां, सॅनिटाईज आणि सगळं करतात, सो ते एक चांगली बात आहे.
आणि तुम्ही पाहिजे तिथे येऊन व्हिजिट करू शकता. हां, तुम्ही इथे येऊन बघू शकतात, कसं खाऊ शकतात. छान आहे तसं. लाईक बेसिकली तुम्हाला तर माहितीच आहे KFC असतं कसं. मेनू तर सगळीकडे सेमच असतो. आणि टेस्ट पण सगळीकडे सेमच आहे Of course. KFCची. ते तर सेमच असतं ना सगळीकडे. सो छान ओव्हरऑल मस्त आहे. शुभम तर तिथून इथे येईपर्यंत इतका स्लो चाललाय ना, मी ते ब्लॉगमध्ये घ्यायला पाहिजे होतं. काल मला बोलत होतं ना हिल्स घालून स्लो चालते, आज स्वतः एवढं स्लो चालतोय. एवढं खाल्लं खूप पोट भरलं इथे. पोट खूप भरतं पण. पोट तर भरणारच, हां, पण मानवीला एवढं काय आवडलं नाही कारण का मला तिला Domino's. आवडलं. हां. बट मला चिकनमध्ये आवडतं असं नाही की नाही आवडत. बट जो फर्स्ट रँक तुम्ही देईन तो म्हणजे डॉमिनोजलाच देईन, कारण पिझ्झा तर मला खूप आवडतो. Pizza lover चिकनमध्ये आहे. हा तो चिकन हे KFC ह्यांचं काम आहे. मला जस्ट थोडं थोडं मी खाते. तरी मी आज खूप हां, खाल्लं, थोडं हां. नाही खाल्लं मी आज खाल्लं. खूपच खाल्लं. माझं पण पोट फुल भरलं आहे आता. आम्ही मागवलेलंच खूप होतं तर ते हां. संपवायलाच मला इतका टाइम लागला. आम्ही 3-4 जणांचं तरी मागवलेलं 2 जण. काश मनस्वी असती यार, वी मिस यू मनस्वी. तर जर तुम्ही अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर इथे कुठेही राहत असेल तर तुम्हाला इथे यायचं असेल तुम्ही नक्की येऊ शकता. तिथे खूप छान आहे, जसं लाईक मॉलसारखंच आहे. आय गेस हे मॉलच आहे जोपर्यंत मला वाटते. इथे लिहिलं तर नाही मॉल बिल असं, बट मला तर वाटतं हे एवढं मोठं हे मॉलच असणार आहे. आणि पण आत्ता इथे ओपन आहे KFC आणि हे काय पिझ्झा हट. पिझ्झा हट आणि KFC ओपन आहे, बट मॅकडॉनल्ड्सचं अजूनही काम चालू आहे. जर तुम्ही इथे आसपास कुठेही राहत असाल, आता माहितीच आहे इकडे बदलापूर लोकांना कळत असेल की आसपास आपल्या इकडे कुठेच नव्हतं. उल्हासनगर, कल्याण, डायरेक्ट कल्याणला होतं असं मला वाटतं KFC. बट आता हे जवळपास ओपन झालं आहे. जर तुम्ही चिकन लवर असाल शुभमसारखे तर तुम्ही येऊ शकतात. माझी काही गॅरंटी नाही, बट शुभम तर येईलच, कारण मी पण येईन म्हणजे. पण बोलतात ना असे डॉमिनोज आहे. चल आता जाऊया. हा बघ कसा बसला, एकदम असा आळशी टाईप आहे. पोट खूप एवढं भरलंय. खाल्लंय आणि याचं पोट भरलं, मग इथेच बसूया. चल लवकर. एक काम कर, गाडी आज तूच चालव. मी चालवू हा. बघा, नंतर मग नाही बोलायचं. मला देत चालू चालवायचं. चल आता तर गाडी मीच चालव. चल काय आता नको. मला बोला तू मला बोला की चल. आता मग चल मी गाडी चालवते. चल तू बस खाली. नको, मला घरी सुखरूप जायचंय. नाही, नाही, आज तू चालव. तर आता आम्ही घरी पोचणारच आहोत. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. हा आमचा छोटा मिनी व्लॉग होता. आय होप की तुम्हाला हा आवडला असेल. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.